आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने 75% मतदान हे भारतीय जनता पार्टीला कसं होईल तशा प्रकारचे वर्किंग हे आपले जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण करत आहोत. अबकी बार 400 पारचा नारा देत ऐरोली विधानसभा निवडणूक प्रमुख सागर नाईक यांनी आज कोपरखैरणे येथे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कामगार आघाडी सेलची बैठक घेतली. सदर बैठकीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडी सेलचे अध्यक्ष विजय हरगुडे, नवी मुंबई भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी सेलचे संयोजक रविकांत पाटील, माजी नगरसेविका भारती पाटील, नवी मुंबई भाजप कामगार आघाडी सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सागर नाईक यांनी आपल्या संभाषणात सांगितले की देशाचा विकास करायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा सुरक्षित हात कोणतेही नाही. या बैठकीदरम्यान नवी मुंबई भाजप कामगार आघाडी सेलच्या काही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देखील मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. बैठकीनंतर आपली भावना व्यक्त करताना सागर नाईक यांनी सांगितले की नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जोमाने कामाला लागली आहे. त्यांनी असेही सांगितले की सदर बैठकीत देखील नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मताधिक्याने ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार नवी मुंबई कामगार आघाडीने केलाय. अबकी बार 400 बार फिर एक बार मोदी सरकार हा नारा घेऊन आम्ही मोठ्या जोमाने भारतीय जनता पार्टी नवी मुंबई कार्यकर्ते आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य बोलून मोदी साहेबांना बळ देण्यासाठी आणि पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपले उमेदवार नरेश म्हस्के साहेबांचा प्रचारार्थ इकडे कामगार आघाडीची ही मीटिंग आयोजित केलेली आहे. त्यामध्ये सर्व कामगारांनी निर्धार घेतलेला आहे की यासाठी आम्ही स्वतःच मतदान करणारच आहोत. त्याचबरोबर आजूबाजूला ज्यांच्या ओळखी पाळखी असतील त्यांना सगळ्यांना देखील मतदानासाठी देणार आहोत. या ठिकाणी आपले नवी मुंबईचे कामगार याचे अध्यक्ष रविकांत पाटील साहेब, भारती पाटील मॅडम आणि महाराष्ट्र प्रदेशचे हलगुडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनी आपण सर्वांनी आवाहन केलेलं आहे की विकासाच्या दृष्टीने या देशाच्या भवितव्यासाठी नरेश म्हस्के साहेबांना त्यांच्या धनुष्यबाण या निशाणीवरती मोदी साहेबांची निशाणी धनुष्यबाण या दृष्टीने फिर एक बार मोदी सरकार करण्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागून जास्तीत जास्त मतदान करून या ठिकाणी मोदी साहेबांचं सरकार पुन्हा एकदा या देशाच्या भविष्यासाठी देशाच्या स्वार्थासाठी आपण करणार आहोत आणि यासाठी सर्वांनी कामाला लागलो. पुढे त्यांनी असेही सांगितले की भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली 75% मतदानाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे आणि हे गाठण्यात निश्चितच आम्हाला यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने 75% मतदान हे भारतीय जनता पार्टीला कसं होईल तशा प्रकारचे वर्किंग हे आपले जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण करत आहोत. आपचे पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, सुपर वॉरियर, शक्ती केंद्र प्रमुख, वॉर्ड अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, मंडळ कमिटी, जिल्हा कमिटी, सर्व प्रकोष्ठ अध्यक्ष हे सर्वजण ग्राउंड लेवलला जाऊन त्या ठिकाणी काम करतात. मोठा तुम्हाला सभा दिसणार नाही पण तुम्हाला ग्राउंडवरती उतरलेला घरोघरी पोहोचणारा तुम्हाला आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी आपलं चिन्ह धनुष्यबाण हे घरोघरी पोहोचणार तुम्हाला दिसेल आणि या पोहोचण्याचे रिझल्ट तुम्हाला येत्या 4 जूनला दिसतील. माजी नगरसेविका भारती पाटील यांनी देखील आपली भावना व्यक्त करताना सांगितले की ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना बहुमताने विजयी करण्यासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. आदरणीय मोदी साहेबांच्या सूचनेनुसार अबकी बार 400 पार त्याचबरोबर फिर एक बार मोदी सरकार या आपल्या घोषवाक्याचा जो आपण उच्चार करतो तो तडीस नेण्यासाठी जास्तीत जास्त बहुमताने आपले इथले उमेदवार जे आहे ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्री नरेशजी म्हस्के साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आम्ही सर्वच प्रयत्नांची कास करत आहोत.
रॅलींच्या माध्यमातून, गाठीभेटींच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार कार्य सुरू आहे. आज माझ्या प्रभागामध्ये या ठिकाणी आपण ही बैठक आयोजित केली. अत्यंत मोठ्या संख्येने महिला वर्ग, त्याचबरोबर आमचे पुरुष बंधू उपस्थित होते आणि सर्वांनी यावेळेला निर्धार केलेला आहे की आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पंतप्रधान म्हणून बसवण्यासाठी आणि पाठविण्यासाठी आपण या ठिकाणी कंबर कसून कामाला लागलेलो आहोत आणि त्यासाठीच आपले जे इथले ठाणे जिल्ह्याचे आपले उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने आपण निवडून देणार आहोत. हा निर्धार आम्ही इथे केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.